नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि मी पवन सर. आज जरा वेगळ्या मुद्द्यावर आज थंबनेलवरून तुम्हाला कल्पना आली असेल. आज आपण बघतोय की फौजदार होण्याचा राजमार्ग. जर तुम्हाला PSI पोलीस उपनिरीक्षक ही पोस्ट मिळवायची असेल तर त्यासाठी कोणते असे वेगळे प्रयत्न करावे लागतात जे इतर पोस्टच्या तुलनेने जरा वेगळेपणा दाखवतात. काही लोक असे म्हणतात की सर PSIचा कट ऑफ कमी असतो त्याच्यामुळे PSI सहज होता येतं. तर एक लक्षात घ्यायचं, PSI सहज होता येतं असं म्हणणाऱ्या लोकांना एकदा म्हणावं लागतं की तो सहजपणा कधीतरी आम्हाला मिळवून दाखवा. ठीक आहे. अर्ज किया है कि यूं ही नहीं सजते सितारे कांधों पे, यूं ही नहीं सजते सितारे कांधों पे, जाने कितनी रातें मुकम्मल करनी पड़ती है. एवढे प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे ती पोस्ट मिळते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करतोय की सर्वात पहिले, जरी तुम्हाला थंबनेलवरून एक आयडिया आली असेल तरीही मी एकदा सांगतोय की आपण या लेक्चरमध्ये काय काय करणार आहोत. फर्स्ट की आपण बघणार आहोत सिलेबस. म्हणजे असं नाही की सर मग फक्त PSI आमचं ड्रीम आहे आम्हीच बघावं का, STI वाल्यांनी बघू नये का, तर बघावं, SR वाल्यांनी पण बघावं. कारण की मी तुम्हाला शेवटपर्यंत लेक्चर बघा, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला सांगणार आहे की सिलेबस कशा प्रकारे असतो. सिलेबस डिकोडेशन करून देतोय. दुसरी गोष्ट, तुम्हाला संदर्भ पुस्तकं कोणते वाचायचे आणि त्यानंतर त्याला मिनिमायझेशन कसं करायचं, रिवाइज कसं करायचं, या एकूण सर्व मुद्द्यांवर आपण बोलतोय. सर्वात पहिले आपण करूया. पहिला मुद्दा हा असेल की सर आम्हाला सिलेबस काय लागतो, आमचा सिलेबस काय आहे. सिलेबस सर वन वर्ड मध्ये दिला आहे, मात्र तो कशा प्रकारे वाचावा याची आम्हाला कल्पना नाही. इंडियन पॉलिटीचं बुक तर खूप मोठं दिसतं, पण त्या इंडियन पॉलिटीच्या बुकमध्ये आम्हाला कोणते चॅप्टर वाचावे कोणते स्किप करावे कळत नाही. स्टेट बोर्ड आम्ही वाचतो, पण स्टेट बोर्ड वाचताना ठीक आहे आम्हाला ते मुद्दे, ठीक आहे, म्हणजे कोणते मुद्दे सोडावे कोणते वाचावे हे कळत नाही आणि कोणत्या वर्गासाठी कोणते पुस्तक वाचायची याची सुद्धा आम्हाला संकल्पना येत नाही. तर सर्वात पहिला आमचा प्रॉब्लेम आहे सर सिलेबस. ठीक आहे, ज्याला सिलेबस माहित असेल ना त्याला माहित असतं की पुढे पुस्तकांमध्ये काय वाचायचं आहे. सेकंड वन थिंग, ह्या सिलेबस कंप्लीट करताना आम्ही संदर्भ पुस्तके कोणती वापरावीत, कारण की आपल्याला अभ्यासाचा मिनिमायझेशन करावं लागत असतं. एकही शब्द एकही वाक्य मिस होऊ देऊ नका. हे फार महत्त्वाचं लेक्चर आहे जे तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. ठीक आहे. सो आपल्याला संदर्भ पुस्तकं वाचताना की हाऊ टू स्टडी आणि व्हॉट टू स्टडी ह्या दोन गोष्टी समजल्या पाहिजे. अभ्यास कसा करावा आणि काय करावा ह्या गोष्टी. आणि तिसरं सर मग तो आम्ही प्रश्नांवर अप्लाय कसा करावा, कारण की आम्ही जेव्हा इकॉनॉमिक्सचे सायन्सचे प्रश्न बघतो तेव्हा वाचतो वेगळं आणि ते एक्झॅक्ट मध्ये वेगळंच राहतं. सो अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे सर. सो या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि शेवटी मी तुम्हाला काय करेल की गेले काही वर्षातले कट ऑफ त्याची काय रेंज आहे आणि कट ऑफ संभाव्य धोके कोणते आहेत, तुमच्या पुढे अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टीवर आपण विश्लेषण करूया. ठीक आहे. सो लक्षात घ्यायचं की पहिला मुद्दा ज्याच्यावर आपण बोलतोय तो बोलतोय तुमचा सिलेबस. एक लक्षात ठेवायचं की ज्या प्रकारे तुम्ही मुंबईला जाताय आणि मुंबईमध्ये तुमच्या मित्राला तुम्हाला भेटायचं आहे, किंवा तुमची गर्लफ्रेंड मुंबईची आहे किंवा तुमचा बॉयफ्रेंड मुंबईला आहे, रॅन्डम मुंबई सिटीत पहिल्यांदा गेलेत, CSMT तुम्ही उतरलेत आणि त्यानंतर तुम्ही कॉल करून विचारताय की मला कुठे यायचं आहे. पहिला प्रश्न काय विचाराल की मला नेमकं कुठे यायचं आहे. एक तर तुझं लोकेशन पाठव किंवा मग तुझा ॲड्रेस प्रॉपर पाठव, जो मी कॅबवाल्याला टॅक्सीवाल्याला कोणाला तरी दाखवेल, तिथून लोकल पकडेल आणि तुझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजेच एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला कुठेही जायचं असेल तर पूर्वअट ही आहे की तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे आणि सिलेबस शिवाय तुम्ही अंतिम ध्येयावर जाऊ शकत नाही. हा सिलेबस आहे. ठीक आहे. हा सिलेबस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये दिला आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि एकूण एक मुद्दा सांगतोय की कोणता मुद्दा कोणत्या पुस्तकातून वाचायचा याची सुद्धा तुम्हाला उत्तरं मिळतील. सो तेच की तुम्ही काय करायचं, तुमच्या समोर बुक पेन ठेवायचा आणि त्यात लिहून घ्यायचं मी काय काय सांगतोय. सर्वात पहिला मुद्दा हा की प्रिलिम नावाची जी परीक्षा आहे, आता हा कोणाकोणासाठी कामाचा आहे लेक्चर, जे बेसिक पासून तयारी करतात त्या लोकांसाठी आहे आणि ज्यांनी ऑलरेडी परीक्षा दिली आहे पण 1-2 मार्क्सना आमचा रिझल्ट चुकतो अशा लोकांसाठी पण हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे. ठीक आहे. थोडासा लेंदी बनला चालेल पण व्यवस्थित समजून घ्या.
संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिमिनरी तुमची 100 गुणांची आहे, 100 प्रश्न आहे आणि हा असतो मॅरेथॉन तुमच्यासाठी. इथे तुम्हाला डोकं खाजवायला पण वेळ नसतो. म्हणजे प्रिलिम्स देता येता डोकं खाजवलं किंवा मधात पाणी जरी पिलो ना तरी एक अटेम्प्ट कमी होतो, इतकी फास्ट परीक्षा आहे. बिकॉज तुम्हाला 100 प्रश्न 60 मिनिटात अटेम्प्ट करायचे असतात आणि हा फार मोठा टास्क आहे. म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं तुम्हाला 36 सेकंद इतका वेळ मिळतो एका प्रश्नाला. आणि यातही डोकेदुखीचा मुद्दा असा की सर आम्हाला आता रिझनिंग मॅथवर 20 प्रश्न येत आहेत. म्हणजे ज्या कधी कधी असं होतं की एका प्रश्नाला 5-5 मिनिटं लागतात, असे 20 प्रश्न आहेत. ठीक आहे. सो ह्या सगळ्या मुद्दे आहेत. मग सर आम्ही काय करायला पाहिजे? आणि कट ऑफ तर आम्हाला माहिती आहेत, कट ऑफ हे 49, 52, 53 इतके कट ऑफ जात आहेत. PSIचे पण जे आधी 36-38 वर यायचे. मग सर इतके कट ऑफ वाढत आहे, मग सिलेबसमध्ये आम्ही काय अप्रोच ठेवायला पाहिजे की जेणेकरून आम्हाला सिक्युअर 60 मार्क्स मिळतील? एक लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सरळ सांगतोय, बऱ्याचशा लोकांना सर इतके मार्क्स मिळतात का, इतके मार्क्स मिळतात का असं जर वाटत असेल तर कंबाईन सारख्या परीक्षेत असे मार्क्स मिळतात. अमरावती जिल्ह्यामध्ये एक दर्यापूर नावाचा हब आहे. ठीक आहे, दर्यापूर तालुका आहे. त्या दर्यापूर तालुक्यामधून दरवर्षी प्रिलिम्स आणि मेन्सला कितीतरी विद्यार्थी असतात. ठीक आहे. का? कारण की तिथे फारसे मोठे क्लासेस नाहीत. काही विद्यार्थी येतात अमरावतीमध्ये, विदर्भचे विद्यार्थी असतील किंवा इतर कोचिंग क्लासेसचे असतील, ते विद्यार्थी जातात. अशी एकही परीक्षा नसते जिथं दर्यापूरचा रिझल्ट येत नाही. आज अमरावतीची आकडेवारी, आता 2020ला जेव्हा मी PSIची मुलाखत दिली तेव्हा आम्ही फक्त अमरावती या जिल्ह्यातून, या प्लेसवरून 57 लोक आम्ही इंटरव्ह्यू द्यायला होतो. म्हणजे एवढी टक्केवारी वाढली. औरंगाबाद असेल, पुणे असेल, नगर असेल, इथली टक्केवारी का जास्त आहे याचे कारण समजून घ्या तुम्ही. कारण की त्यांनी ती सिलेबस डिकोड केली आहे. पोरांना प्रिलिम्सला 80-80 मार्क्स मिळतात. ठीक आहे. असे कितीतरी विद्यार्थी आहे. माझा एक मित्र आहे अनुप नावाचा, तो दरवर्षी जितक्या असतील तितक्या परीक्षा, सर्व परीक्षा देतो. ठीक आहे, कळलं का? मेन्सचे पण रिझल्ट आहेत बरं, पण मी तुम्हाला सांगतो की त्यांनी तसं डिकोड केलंय. ठीक आहे. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज राहतात. त्यांनी सर्वात पहिले काय केलं, सर्वात पहिलं काम केलं त्यांनी सिलेबसवर काम केलं. त्यांना समजतंय काय वाचावं काय वाचू नये. नाही तर काय होतं, जे वाचू नये त्याच्या नादात तुम्ही जे वाचावं तेही सोडून देता. सो हे राहतं. आणि ही परीक्षा फार जबरदस्त परीक्षा आहे. विषय 2 प्रकारचे असतात. एक पहिला विषय असतो जिथे तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज असावं लागतं आणि दुसरा विषय असतो काही फॅक्च्युअल नॉलेज असावं लागतं. आणि काही विषय असे आहेत ते कॉन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल असे विषय आहेत. सो 3 कॅटेगरीज आहेत, कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल आणि त्यानंतर कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल अशा हे कॅटेगराईज केले आहे विषयांना. पुढे बघूया. त्यानंतर मेन्स नावाची परीक्षा राहते 400 गुणांची. 2 पेपर राहतात. पहिला पेपर 100 क्वेश्चन राहतं × 2 म्हणजे 200 गुण. इंग्लिश मराठी 50-50 मार्क्स. आणि दुसरा GS. ही परीक्षा जरा कठीण झाली. ठीक आहे, ते आपल्याला नाही, आपल्याला फक्त प्रिलिम्सचा सिलेबस बघायचा आहे. 200 गुण आहेत. ओके. आणि त्यानंतर PSI साठी वेगळे 2 टप्पे राहतात. ते म्हणजे शारीरिक चाचणी. जरी 70 मार्क्सची क्वालिफाईंग असेल तरी 70 मार्क्स घ्यायलाही खूप काय लागतात, एफर्ट्स लागतात. आणि साक्षात्कार म्हणजे मुलाखत हा एक मुद्दा राहतो. सो तो 40 गुणांचा राहतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर तोलल्या जातं आणि त्यानंतर तुम्ही कॅपेबल आहात का असं बघितलं जातं. सो PSI होण्यासाठी STI व्हायचं असेल, ASO व्हायचं असेल, SR व्हायचं असेल तर 2च टप्पे आहेत. एक प्री पास करा, एक मेन्स पास करा, झालं. पण तुम्हाला जर PSI व्हायचं असेल, क्लर्क व्हायचं असेल, ठीक आहे, STA व्हायचं असेल तर तुम्हाला ना या ठिकाणी मी PSI बद्दल बोलतोय 4 टप्पे द्यावे लागतात. प्री, मेन्स, फिजिकल आणि इंटरव्ह्यू. क्लरिकल आणि STA साठी तुम्हाला प्री, मेन्स आणि स्किल टेस्ट असे टप्पे द्यावे लागतात. कळलं का तुम्हाला? सो ह्या मुद्दे राहतात. ठीक आहे. मग यासाठी सर्वात इम्पॉर्टंट राहतं की तुम्हाला सिलेबस तुमचा डिकोडेड असला पाहिजे, तुम्हाला सिलेबस समजला पाहिजे. हे बघा, आयोगाने जेव्हा सिलेबस दिला ग्रुप B आणि C, मी तुम्हाला आधी सांगितलं की जे कोणी ग्रुप B कंबाईन परीक्षा देत आहे त्यांनी सर्वांनी बघा. PSI सर उंची नाही बसत असं नका डोक्यात बायसनेस ठेवू, तुम्ही बघून घ्या फक्त. सो अशा वेळेस आयोगाने तुम्हाला सरळ सांगितलंय 100 प्रश्न आहे, 1 मार्कचा प्रश्न असेल, 100 गुणांची परीक्षा आहे, पदवी तुम्हाला लागती. बायलिंग्युअल पेपर आहे, तोच प्रश्न मराठीत तोच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेला आणि 1 तासाचा कालावधी आहे. ठीक आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग आहे. नेगेटिव्ह मार्किंग बऱ्याचशा मुलांना ना नेगेटिव्ह मार्किंग काढताना प्रॉब्लेम जातात. नेगेटिव्ह मार्किंग काय फंडा असतो समजून घ्या. आयोगाने काय सांगितलं, आयोगाने सांगितलं की 100 क्वेश्चन आहेत
एका गुणाचा एक प्रश्न आहे म्हणजे 100 मार्कची परीक्षा आहे असं आयोगानं सांगितलं, पण आयोगानं चुकीचं सांगितलं. आयोगानं फार चुकीचं सांगितलं. सर तुम्ही आयोगापेक्षा हुशार झालेत का? हुशार नाही झालो, पण मला असं वाटतं की ही परीक्षा मुळात 100 गुणांची नाही. एक प्रश्न एका गुणाचा नाही, एक प्रश्न 1.25 मार्कचा एक प्रश्न आहे. सर हाऊ इज इट पॉसिबल? पॉसिबल आहे. मला सांगा, तुम्ही समजा एक प्रश्न आहे कोणताही की भारताचा व्यापार तोल कधी अनुकूल होता, ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करताय. जर तुम्ही बरोबर दिलात तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे? 1 मार्क्स. पण हाच प्रश्न तुम्ही चुकवा, काय होईल? 1 मार्क्स जो तुम्हाला मिळणार होता तो गेला आणि +25 हा काय घेणार आहे, जे बरोबर आहे त्यामधून मायनस होणार आहे. म्हणजे तुमचा किती गुणांचा प्रश्न झाला? 1.25. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, तुम्ही एखादा प्रश्न चुकीचा अटेम्प्ट करताय, माहित नसताना अटेम्प्ट करताय, म्हणजे तुम्ही काय करताय की लिप इन द डार्क, रिस्की स्टेप उचलताय. अशा वेळेस एक धोका हा असतो की तुम्ही 1.25 मार्क्स गमावता. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं, मी नवखा विद्यार्थी आहे, मी 100 जे आहे 100 अटेम्प्ट करून आलो. मला कोणीतरी क्लासवाल्यांनी सांगितलं की 100चे 100 अटेम्प्ट करायचे, कारण कट ऑफ खूप येऊन राहिले. 100 अटेम्प्ट केले, या 100 पैकी माझे ना 60 गुण बरोबर आले, 60 राईट आले आणि 40 जे आले ना हे 40 रॉंग आले. काय होतं माहितीये का, मला 60 गुण नाही मिळत, मला 60 गुण हे मिळतात आणि जेवढे चुकले त्याच्या भागेला 4 होतात. जेवढे चुकले त्याच्या भागेला 4 केलं, 4 × 40, सो 10 मार्क्स आहे हे माझ्या बरोबर मिळालेल्या मधून मायनस होतील. माझा स्कोर किती झाला माहितीये का? 50. आलं का लक्षात? म्हणजे इथे काय आहे माहितीये का, इथे बरोबर आलं ठीक आहे तर बक्षीस आहे आणि चुकलं तर दंड आहे. कळलं का? 4 प्रश्न जर तुम्ही चुकवले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क्स जातात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमचा 1.25 मार्क्सचा एक प्रश्न आहे, हे माझं नेहमी डोक्यात ठेवा विधान. मी ऑफलाईन मध्ये नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, ऑनलाईन मध्ये पण सांगतो की एक प्रश्न 1.25 मार्क्सचा आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टी आल्या पाहिजे. आधी काय व्हायचं, मुलं 60-65 काय करायचे, मार्क्स घ्यायचे, 60-65 अटेम्प्ट करायचे आणि यावरही रिझल्ट यायचा. आज कंडिशन अशा झाल्या की आज रिझल्टच 60-65 येऊन राहिले, म्हणजे तुमचे अटेम्प्ट हे 90+ पाहिजेच. इन हाऊ कंडिशन तुम्हाला 90+ अटेम्प्ट घ्यावे लागतील. मग सर अटेम्प्ट 90+ करायसाठी सिलेबस तर कव्हर पाहिजे ना 100%. मी तुम्हाला फार पोटतिडकीने सांगतोय, विदर्भ ही महाराष्ट्रात असणाऱ्या इतर अकॅडमीपेक्षा बेस्ट का आहे, कारण की इथं तुम्हाला सगळे लोक पोटतिडकीने सांगतात. ठीक आहे, बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की बाबा ह्या गोष्टी करायच्या आहेत. असं नाही की तुम्ही पदवी केली, पास केली, तुम्हाला काहीतरी शिकवायचं म्हणून शिकवायचं, पैसे तुमच्याकडून घ्यायचे, या गोष्टीसाठी फार मोठी झाली नाही. कळलं का तुम्हाला? सो ह्या सगळ्या गोष्टी, मग हे जर आम्हाला करायचं असेल तर यासाठी पूर्वअट काय आहे? पूर्वअट हीच आहे की सिलेबस कंप्लीट पाहिजे. सिलेबस कंप्लीट असण्यासाठी पूर्वअट ही आहे की बाबा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला सिलेबस समजला तर पाहिजे ना. असं आहे का की एखादं पुस्तक तुम्ही घेतलं आणि त्या पुस्तकात इंडियन पॉलिटी पुस्तकात सगळे टॉपिक दिले आणि सर्वच्या सर्व मला वाचायचे आहेत, असं आहे का? नाही ना, असं नाही ना रे बाबा. ह्या गोष्टी थोडी आहेत. सो ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे, कळलंय का? व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढे बघा काय म्हणतोय मी, तर आता तुम्हाला पेनचं काम पडेल. बघा लक्ष द्या, इतिहासावर जी प्रश्न संख्या आहे ही प्रश्न संख्या बनते 15. व्यवस्थित लक्ष द्या, इतिहासावर प्रश्न संख्या किती बनते? 15 प्रश्न संख्या बनते. मग सर आता आम्हाला एवढं सांगितलं आहे की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, मग आतापर्यंत जो पॅटर्न होता तो राहिला का? तो नाही राहिला. आता लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास ह्या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला प्रश्न येतील. फक्त कोणते? आधुनिक इतिहास. बरं, आधुनिक, प्राचीन वाचायचा नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा स्टेट बोर्ड वाचाल तेव्हा स्टेट बोर्ड मध्ये 8वा वर्ग असेल, 9वा वर्ग असेल आणि 11वा वर्ग तेवढाच वाचावा लागेल. ठीक आहे, कारण की तुम्हाला फक्त आधुनिक भारताचा इतिहास वाचायचा आहे, प्राचीन मध्ययुगीन नाही. ठीक आहे, एक लक्षात घ्यायचं आता की आधुनिक भारताचा जो इतिहास आहे याच्यावर बघा लक्ष द्या, आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न संख्या ही तुमची 3 ते 4 इतकी बनली आणि 5 ते 6 हे महाराष्ट्रावर बनतंय. ठीक आहे, किंवा 6 ते 7 म्हणू आपण, महाराष्ट्रावर बनतंय. असे ना 6 ते 7 एवढी प्रश्न संख्या बनते, म्हणजे 10 गुणांचं याला वेटेज आहे. मग सर आम्हाला हे कळेन असं झालं की नेमकं काय वाचायचंय, कारण की इतिहासामध्ये खूप सारा टॉपिक आहे ना. मग यावेळी काय वाचायचं तर मी तुम्हाला सरळ सांगतो, इतिहासामध्ये तुम्हाला काय वाचायचं काय नाही यासाठी
मी जे मुद्दे सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट थिंग फर्स्ट, की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही करायचं आहे की ब्रिटिशांचे म्हणजे युरोपियन लोक आहेत, या युरोपियनांचे आगमन. मग युरोपियनांच्या आगमन मध्ये काय करायचं, बस सिंपल गोष्टी करायच्या. एक नंबर, त्यांचा क्रम, कोणत्या क्रमाने आले, त्यांची पहिली वखार कोणी दिली आणि त्यांना फरमान कोणी दिले, शाही फरमान. ठीक आहे, म्हणजे त्यांना बाबा फरुख सियारनं 1717 मध्ये काढलेला फरमान असेल किंवा जहांगीरानं सुरुवातीच्या काळात दिलेल्या असतील. असा एक प्रश्न होऊ शकतो की ब्रिटिशांची सर्वात पहिली वखार कोणती होती. सो आपण सुरत टिक करू, पण एक लक्षात ठेवायचं, ऑफिशियल वखार जर बघितली ना तर त्यांची मसुलीपट्टणम होती आणि त्याच्यानंतर मग सुरत मिळाली. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. सो युरोपियनांचं आगमन बघा. दुसरं काय करायचं, दुसरं म्हणजे ब्रिटिशांची सत्ता स्थापना आहे. मग ब्रिटिश सत्ता स्थापना म्हणजे काय, यामध्ये काय करायचं, कर्नाटकी युद्ध. ठीक आहे, त्यानंतर म्हैसूर वार. काय काय करायचं मग तुम्हाला सांगतोय. इथे काय काय वाचायचं आहे, इथं कर्नाटकी युद्ध करा, कर्नाटकमध्ये कशी सत्ता स्थापन केली. दुसरं म्हणजे म्हैसूर युद्ध, जे 4 म्हैसूर युद्ध आहे ते. त्याच्यानंतर आंग्ल मराठा युद्ध ते करा, सालबाईचा तह काय आहे, पुरंदरचा तह काय आहे, वारणेचा तह काय आहे, हे तह बघून घ्या. वारणेचा तह हा 2 गाद्यांच्या दरम्यानचा तह होता. ठीक आहे, त्यानंतर वडगावचा तह आहे, अंजनगाव सुरजीचा तह आहे, याचा क्रम वगैरे विचारला जाऊ शकतो, ते करा. आणि त्याच्यानंतर आणखी एक की बाबा दिल्लीची गादी कशी निघून गेली आणि तिथं ती सत्ता कशी स्थापन झाली. तुम्हाला म्यानमार, अफगाण याच्या संदर्भात राज्यसेवेला प्रश्न येतात, पण तुम्हाला प्रश्न ना नॉर्मली एवढ्या गोष्टीवर येतील. ठीक आहे, याची स्थापना कशी झाली, यांची स्थापना कोणी केली होती, त्या गोष्टी करा. त्यानंतर तुम्ही काय करायचं, रेग्युलेटिंग ऍक्ट करा. ठीक आहे, जे सगळे घटनात्मक सुधारणा आहेत, ठीक आहे, ब्रिटिशांनी आणलेले रेग्युलेटिंग काय ऍक्ट असतील 1773 पासूनचे ते 1947च्या कायद्यापर्यंत. आणि जेवढे समाधान महाजन सरांच्या पुस्तकात क्रक्स दिला आहे की पहिला कायदा सदस्य कधी आला, किंवा मिशनरीना भारतात येण्याची परमिशन कधी मिळाली, किंवा निधीची तरतूद कधी करण्यात आली, म्हणजे बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल कधी बनला, किंवा गव्हर्नर जनरल हा व्हाईसराय कधी बनला, हे छोटे छोटे गोष्टी. ठीक आहे, पहिलं न्यायालय कधी आलं, त्याचा पहिला एलिझा इम्पे हा पहिला न्यायाधीश कधी बनला, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर मग 1919चा कायदा आहे, 1935चा कायदा आहे, 1909चा कायदा आहे, 47चा कायदा आहे, सायमन कमिशन आहे, ते करा. त्याच्यानंतर काय करायचं, सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या ठिकाणी तुम्ही उठाव वगैरे करा. कळलं का, उठाव. मग उठाव कोणते करायचे आहेत, तर बघा, फक्त उठाव कोणत्या राज्यात झाला आणि कोणी केला, नेतृत्व कोण केलं एवढंच. समजा कुका चळवळ आहे तर त्याचं नेतृत्व कोण केलं आणि कोणत्या भागात झाली. बिरसा म्हणजे मुंडांचा उठाव आहे, नेतृत्व कोण केलं, कोणत्या भागात झालं, छोटा नागपूर पठारावर. एवढंच गोष्ट करा. म्हणजे तुम्हाला उठाव करायचे आहेत आदिवासी, शेतकरी. ठीक आहे, आदिवासींचे उठाव असतील, शेतकऱ्यांचे उठाव असतील, आणि काही प्रमाणात ठीक आहे 1857चा उठाव. ठीक, समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून करा. मी काय सांगतोय, समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून ह्या गोष्टी क्लिअर करू शकताय. त्यानंतर तुम्ही काय करा, त्यानंतर भारतात झालेल्या सशस्त्र चळवळी करा, सशस्त्र चळवळी. ठीक आहे, सर्व. आणि एक मुद्दा करा की स्वातंत्र्याच्या चळवळी. स्वातंत्र्याच्या चळवळी म्हणजे काय, असहकार आंदोलन असेल, सविनय असेल, चले जाव असेल. ठीक आहे, आणि काही घटनात्मक सुधारणा असतील. घटनात्मक सुधारणा म्हणजे काय, गोलमेज परिषदा वगैरे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करून घ्या. नेहरू रिपोर्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर अधिवेशन आहेत, काँग्रेसची स्थापना आहे, अधिवेशन आहेत, हे छोटे छोटे मुद्दे करून घ्या. ठीक आहे, कळलं का. आणि काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे, हे करा. आणि त्याच्या संदर्भातल्या सर्व घडामोडी. कारण की जेव्हा तुम्ही ह्या चळवळी शिकाल तेव्हा जालियनवाला बाग वगैरे येणारच आहे तुम्हाला, दांडी यात्रा वगैरे येणार आहे, हे सगळं येणार आहे. झालं, हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की समाधान महाजन सरांचं पुस्तक जेव्हा वाचताय तेव्हा तुम्ही तिथेच महाराष्ट्राचा रेफरन्स दिलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही असहकार तिथे वाचाल तेव्हा सायमल्टेनियसली तुमचा असहकार महाराष्ट्राच्या बाबतीत वाचणं होऊनच राहिला. सविनय पण होऊन राहिलं, चले जाव पण होऊन राहिलं. इंडियन नॅशनल काँग्रेसची महाराष्ट्रात झालेली अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, कितवं 25वं अधिवेशन, 50वं, 100वं, हे तुमचे पाठच पाहिजे ना रे. कळतंय का ह्या गोष्टी. आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतोय, समाज सुधारक. हे झालं भारताच्या बाबतीत, एवढे मुद्दे आधी प्रॉपर करून घ्या. नंतर सांगतोय समाज सुधारक. तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त तुम्हाला समाज सुधारक करायचे आहेत, कारण की बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे कव्हर केल्या. आणि समाज सुधारकासाठी बेस्ट बुक सांगतो, विदर्भ आयएस अकॅडमीचं बुक घ्या. कारण की मागच्या वर्षी जे समाज सुधारकावर 6 प्रश्न आले त्यापैकी 5 प्रश्न
ॲज इट इज आपल्या बुकमधून होते. एकदम तुम्हाला क्रक्स काढून दिला. सागर सरांनी विशेषतः प्रचंड मेहनतीने ते पुस्तक केलंय. वेळ चोरू चोरू, त्यांना वेळ नसतो तरी ते चोरू चोरू पुस्तक बनवलं आहे, म्हणजे वेळ चोरू चोरू, ठीक आहे. सो ते पुस्तक बनवलं आहे. नॉलेज तर चोरण्यासारखंच असतं, व्यक्ती मोठा होत असतो नॉलेज चोरल्यानेच होत असतो, ठीक आहे. सो ते बुक तुम्ही घ्या आणि तिथे जेवढे दिले आहेत तेवढेच वाचा, बाकी वाचत बसू नका. घाटाळ सरांच्या पुस्तकात तुम्हाला छोटे छोटे दिसतील पण त्यांचं काम नाही, जेवढं परीक्षेला महत्वाचं काम आहे ना तेवढ्याच गोष्टी करायच्या. कळलं का? झाला का डिकोड सिलेबस? सर्वात इम्पॉर्टंट काय करायचं, यासाठी समाधान महाजन सर बुक वाचायचं आहे, समाधान महाजन सरांचं बुक वाचायचं आहे आणि समाज सुधारकासाठी विदर्भचं बुक वाचा. सर मग गाठाड वाचायची गरज आहे का? मी तुम्हाला एक सांगतोय की गाठाड सरांच्या पुस्तकात थोडंसं वाचताना कन्फ्युजन होऊ शकतं. सो काय करायचं, समाज सुधारक वाचताना तुम्ही काय करायचं, एक समाज सुधारक वाचून झाला तर त्या ठिकाणी थोडेसे क्रक्स तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाठाड सरांचे पुस्तक वाचू शकता, पण मला तरी वाटत नाही आपण सर्व कव्हर केलंय. आणि सर्वात इम्पॉर्टंट, ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट जुनं 11वीचं पुस्तक, ओके. आणि एक महत्वाचं म्हणजे की आताचे जे नवे क्रमिक पुस्तके आहेत, नवीन स्टेट बोर्ड, या नवीन स्टेट बोर्ड मधला काही सिलेबस तुम्हाला वाचावा लागेल. आलं का लक्षात? कळलं? इथपर्यंत कळलं का? चला दुसरं 8वीचं पुस्तक असेल समजा, हे फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन नाही, आधुनिक, आणि जेवढे मुद्दे सांगितले तेवढेच. हा विषय फॅक्च्युअल विषय आहे, कन्सेप्ट नाही तिथे. दुसरं भूगोल. आता एक लक्षात ठेवायचं, भूगोलामध्ये परत कंडिशन अशा झाल्या 10 प्रश्न भूगोलावर येतात. सो 10 भूगोलावर जर प्रश्न येत असतील, ठीक आहे, 10 जर भूगोलावर प्रश्न येत असतील तर त्यापैकी जवळपास 6 प्रश्न हे महाराष्ट्रावर असतात आणि 4 प्रश्न हे भारतावर असतात. म्हणजे की इंडियन जी जिओग्राफी आहे त्याच्यावरचं महत्व वाढलं. मग काय करायचं, सर हे एवढे मुद्दे दिले, एवढा सिलेबस आहे का? नाही, हे तर पहिले डोक्यातून काढा, हे डोक्यातून काढा. सिलेबस कसा आहे लक्षात ठेवायचं. भारताच्या संदर्भात तुम्ही करताय ना, तर भारताच्या संदर्भात फक्त एकच मुद्दा करा, काय? प्राकृतिक विभाग. मी काय सांगतोय तुम्हाला, भारताच्या संदर्भात एकच मुद्दा करायचा आहे, प्राकृतिक विभाग. बेटांसंदर्भात माहिती घ्या, पर्वतीय प्रदेश घ्या, त्याच्यानंतर मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश, ठीक आहे, आणि पठारी प्रदेश, यांची सविस्तर माहिती घ्या. हे कोण्या पुस्तकातून करायचं? कोण्याही एका पुस्तकातून करा, कोण्याही एका पुस्तकातून करा, ठीक आहे. काय करायचंय, भारताच्या संदर्भात एकच सांगितलं, बेट हे चॅप्टर वाचून घ्या, पर्वतीय, मैदानी, किनारी आणि पठारी हे वाचा. या सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचावे लागतात, आणि स्टेट बोर्डचा आवाका इतका मोठा आहे, 6वी ते 12वीचे स्टेट बोर्ड वाचावे लागतात, ठीक आहे. आणि सोबत महाराष्ट्रासाठी एक तर सौदी सरांचं पुस्तक, किंवा ठीक आहे तुम्ही काय करू शकता, एक सौदी सरांचं पुस्तक किंवा दीपस्तंभचं पुस्तक. आणि सर्वात इम्पॉर्टंट सांगतो की या दोघांपैकी एक, आणि सोबत विदर्भचं एक रिव्हिजन, फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स आहे, क्रक्स आहे एकदम परीक्षेचा, सो ती वाचावी लागते. मग पोरांचं होतं कन्फ्युजन, सर आता इतकं कसं वाचायचं, तो सर्वात इम्पॉर्टंट सांगतोय, ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल सर भूगोलामध्ये आम्हाला फार कन्फ्युजन जातं, पाठ होत नाही, आम्हाला कसं करावं हे समजत नाही, तर तुमच्यासाठी ना, ठीक आहे, माझी एक बॅच आहे, ही बघा. या बॅचमध्ये मी काय केलं आहे, पूर्णपणे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण, जे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने आहे, तो सिलेबस कट टू कट केला आहे. आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सर्वच्या सर्व स्टेट बोर्ड जो इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या केल्या आहेत, ठीक आहे. याची किंमत ही 1999 नाही, तर तुमच्यासाठी 1299 इतक्या किमतीमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे, तुम्ही परचेस करू शकता. सोबत मी तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केले आहेत, विदर्भचे जे बुक्स असते किंवा माझ्या ज्या PPTs आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. सो ही बॅच आहे तुमच्यासाठी, कळलं? चलो, काही अडचण आली तर अकॅडमी तुम्हाला मदत करेल. आणि यामधले काही चॅप्टर करायचे आहेत, ठीक आहे, दीपस्तंभ किंवा सौदी सरांच्या पुस्तकातून. आणि मोठा आवाका आहे या विषयाचा, कारण की इथं भारत आणि भारतामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या कन्फ्युजिंग आहेत. सो त्याच्यामुळे हे चांगल्या प्रकारे करून घ्या. फक्त भारतासंदर्भात हे वाचायचं आहे, महाराष्ट्रात तेच हवामान असतील, वन असतील, खनिज असतील, फक्त पाठांतराचे मुद्दे खूप आहेत. भूगोलामध्ये पाठ खूप करावं लागतं कारण की हा फॅक्च्युअल विषय आहे. हा लक्षात? चलो पुढचा मुद्दा, नंबर नेक्स्ट मुद्दा आहे की सर अर्थव्यवस्था. तर लक्षात ठेवायचं, अर्थव्यवस्था करत असताना 11वी आणि 12वीचं इकॉनॉमीचं बुक वाचा. काय करायचं, 11वी आणि 12वीचं जे इकॉनॉमीचं पुस्तक आहे, इकॉनॉमिक्स, ते वाचा. आणि राष्ट्रीय उत्पन्न हा मुद्दा जर वाचत असाल, ठीक आहे, तर मी सांगेल की हा कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचा. के म्हणजे कोळंबे सर.
शेती हा मुद्दा वाचताय तर तो वाचा देसले सरांच्या पुस्तकातून, उद्योग देसले सरांच्या पुस्तकातून, परकीय व्यापार देसले सरांच्या पुस्तकातून, बँकिंग पूर्ण भांडवली बाजार बँकिंग देसले सरांच्या पुस्तकातून, लोकसंख्या हा टॉपिक मी तुम्हाला सांगतो बेस्ट वाचायचा असेल तर तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचा. ठीक आहे. दारिद्र्य व बेरोजगारी हे दोन्ही चॅप्टर ना तुम्ही देसले सरांच्या पुस्तकातून वाचा, देसले सरांच्या पुस्तकातून. मुद्रा हा चॅप्टर तुम्ही काय करा देसले सरांच्या पुस्तकातून वाचा. ठीक आहे. आणि राजकोषीय नीती हा पण देसले सरांच्या पुस्तकातून. ओके. आणि हे सगळे चॅप्टर तुमचे 11वी 12वीत येणार आहेत, 11वी 12वी. सो आणि सर्वात इम्पॉर्टंट हा जो टॉपिक आहे शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण हा तुम्ही देसले सरांच्याच पुस्तकातून वाचा. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि सर्वात इम्पॉर्टंट करंट अफेअर जर तुम्ही सिम्प्लिफाईड वाचत असाल किंवा ग्रीन बुक वाचत असाल, परिक्रमा त्यामध्ये आर्थिक नावाचा एक मुद्दा असतो, त्या आर्थिक मध्ये करंट अफेअरच्या न्यूज करायच्या. आता फॉर एक्झाम्पल भारताचा जीडीपी, अंदाजित जीडीपी वर्ल्ड बँकेने यावर्षी इतका सांगितला, सो तुम्ही तिथं पुस्तकात लिहून घेतलं पाहिजे की यावर्षीचा इतका असेल. आधार वर्ष बदललं ते लिहून घ्यायचं. परकीय व्यापार मधले पहिले 5 आयात करणारे देश, पहिले 5 निर्यात करणारे देश, पहिले 5 FDI करणारे देश. सो हे सर्व मुद्दे करावे लागतात, हे करंटच्या अँगलने करावे लागतात. चालू घडामोडी हे फारच डोकेदुखी होऊन राहिलं बरं. मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत जेव्हा प्रिलिम्स नावाच्या परीक्षा झाल्या तेव्हा आयोगाने 56 दिवसाचे महिन्याचे काय विचारले, करंट अफेअर विचारलं. म्हणजे गेले 2 वर्ष 2021 ची असेल परीक्षा, 22 ची असेल आणि 2023 ची परीक्षा असेल, या तिन्ही परीक्षांमध्ये आयोगाने जवळपास 2.5 ते 3 वर्षाच्या आधीचं हे विचारलं करंट. आणि आता जी 23 ची मेन्स झाली या मेन्स मध्ये आयोगाने 6 महिन्यातलं करंट विचारलं. सर आता आम्ही काय करायचं. सो बऱ्याच मुलांना समजत नाही की सर बुक कोणतं वाचायचं. मी तुम्हाला सरळ सांगतो की एक लक्षात घ्यायचं, एक तुम्हाला परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड किंवा दोन पैकी एक बरं, सिम्प्लिफाईड आणि सर्वात इम्पॉर्टंट ग्रीन बुक. ग्रीन बुक काही फारसे भाग नाही, 10-20 रुपये आपण किंमत ठेवली आहे. किंमत नाही, फक्त ते GST ची किंमत तेवढी घेतली आहे. नॉर्मली GST चा चार्ज लागतो आणि ॲप हँडलिंग चार्ज लागतो. क्लास प्लस वाल्यांना जे पैसे द्यावे लागतात तेवढेच आपण ठेवले आहे, अन्यथा ते फ्रीच होतं तुमच्यासाठी. आणि ग्रीन बुक करा, कारण की ग्रीन बुक मध्ये फापट पसारा तुमच्यासाठी नाही आहे. जेवढा आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच आहेत. आणि तरीही हा विषय समजत नसेल तर काय करतोय आपण, ठीक आहे, मी काय केलं आहे या ठिकाणी माझी करंटची बॅच लॉन्च केली आहे. ठीक आहे. अत्यावश्यक संपूर्ण 24 महिन्याची. आणि करंट मी कसं शिकवतो याच्या संदर्भात तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे. फक्त ही जी कोर्स आहे हा कोर्स 349 ला मी अवेलेबल करून दिला आहे. तोही का केला आहे सांगतोय, कारण की यासोबत मी तुम्हाला देतोय तुमच्या, ठीक आहे, नोट्स. म्हणजे बघा तुम्हाला नोट्स देतोय, प्रोव्हाइड करतोय. सोबत यामध्ये तुमचे रिव्हिजन असतील. ठीक आहे. आणि सर्व म्हणजे एकूण तुमचं पाठांतर होईल. ज्या लोकांनी माझ्या करंटच्या बॅच वगैरे केल्या आहेत त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव असेल. ठीक आहे. सो अशा प्रकारचा एक कोर्स केलाय. फक्त हे GST हँडलिंग चार्जेस वगैरे असतील, ह्या एवढ्या गोष्टी मी तिथे इन्क्लूड केल्या. सो कोर्स जॉईन करून घ्या, कारण की नंबर ऑफ लेक्चर खूप आहेत. 24 महिन्याची बॅच आहे. आणि मी एक सांगतोय, हे केल्यानंतर तुम्हाला इतर कोणती बॅच करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर राज्यशास्त्र. आता मुद्दा इथं उत्पन्न होतो की सर शास्त्र म्हणजे काय. तर लक्षात ठेवायचं, शास्त्र म्हणून 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे. आधी तुम्हाला राज्य व्यवस्था होतं तेव्हा आपण स्टेट बोर्ड वाचत नव्हतो, पण शास्त्र झाल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारता, एखादी थेअरी विचारेल, एखाद्याचं मागच्या वर्षी काय प्रश्न विचारला, 4 विचारवंत आणि त्यांच्या जोड्या जुळवायला आल्या. सो 11वी 12वीचं पुस्तक कंपल्सरी वाचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये इंडियन पॉलिटी वाचा. फक्त पॉलिटी वाचताना काय वाचायचं सांगतो. एक तर पॉलिटी किंवा रंजन कोळंबे सर जे वाटतं ते काय वाचायचं तुम्हाला सरळ सांगतो. काय वाचा, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ. समजलं. न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ, केंद्र आणि राज्याचं. म्हणजे बघा लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, लोकसभा राज्यसभा वाचलं, विधानसभा विधान परिषद झालं. तसंच मग त्याच्यात आले पदाधिकारी वगैरे, राष्ट्रपती, राज्यपाल, PM, CM, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ. ठीक आहे. महान्यायवादी, महाधिवक्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सबऑर्डिनेट कोर्ट्स आणि सर्वात इम्पॉर्टंट घटनात्मक आयोग. घटनात्मक आयोग म्हणजे काय, UPSC, MPSC. ठीक आहे. असे आयोग करा. एवढ्याच गोष्टी. बाकी गोष्टीवर जास्त प्रश्न येताना तुम्हाला दिसत नाही. इथे तुमचा हा विषय फिरताना दिसतोय. सामान्य विज्ञान, मी तर तुम्हाला एक सरळ सजेशन देईल. सामान्य विज्ञान वाचत असताना तुम्ही 6 ते 10
हे क्रमिक पुस्तकं वाचा व्यवस्थित, की कसे वाचायचे, कोणता सिलेबस कसा कॅरी करायचा याच्या संदर्भात बोलू, ठीक आहे, हे वाचा. आणि आरोग्यशास्त्र हा मुद्दा आणि वनस्पतीशास्त्र हा मुद्दा जरा चांगल्या प्रकारे, कारण की इथे स्कोप वाढलाय प्रश्नांचा या 3 टॉपिकवर. सो हे स्टेट बोर्ड मधून चांगलं होतं. आणि सोबत यांच्या भस्के सरांचं जे पुस्तक आहे ते वाचा. पण मी तुम्हाला सांगतो हे वाचा. आणि सर्वात किंग मेकर सब्जेक्ट सध्या बनतायत ते म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन. याच्यावर 20 मार्कचा वेटेज आहे, ठीक आहे. इथे 15 मार्कचा वेटेज आहे. सो हे विषय तुम्हाला आता करणं अनिवार्य आहेतच. मग सर यासाठी काय करायचं, तर यासाठी एनी बुक कोणतं वाचा, कोणतंही बुक वाचा, ठीक आहे, कोणतंही बुक वाचा. फक्त मग तुमची तयारी करत असताना तुमचे टप्पे काय असले पाहिजे. मी तुम्हाला शेवटी सांगितलं की तुम्हाला नेमका अभ्यास कसा करायचा याचं मी तुम्हाला सांगणारच आहो, ठीक आहे. फक्त बघत राहा. आता बघा, लक्ष द्या की सर आम्हाला ना आमच्या दिवसाचं नियोजन कळत नाही. आम्हाला वाटतं, आम्हाला समजत नाही की कोणत्या विषयाला किती वेटेज द्यावं. सो त्यासाठी एक मी बेस्ट वे सांगतोय. तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करताना तुम्हाला 10 तास अभ्यास करावा लागेल. काही गृहिणी असतील, माझ्या ताई असतील ज्या घर सांभाळत करत असतील, माझे काही बंधू असतील, वडील बंधू असतील जे जॉब करतायत, ठीक आहे. काही लोक पार्ट टाइम करतात, काही लोक फुल टाइम करतात, असेही विद्यार्थी, काही लोकांचे कोचिंग चालू आहेत. सो अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे, एक लक्षात घ्यायचं, अभ्यास किती करता अभ्यास डझंट मॅटर. अभ्यास कसा करता मॅटर. कारण की अनेक जण अभ्यासिकेत बसून असतात 18 तास, मी बघितले 16 तास, पण रील्स बघत राहतात, वेब सिरीज बघतात, तिच्यासोबत गप्पा मारतात, त्याच्यासोबत गप्पा मारतात. असाही प्रकार आहे. मग किती वेळ देता हे महत्वाचं आहे का. काही लोक 6 तास बसतात पण प्रॉपर वेळ देतात, कळलं का. सो त्या बाबतीत गृहिणी, माझ्या ताई आणि जे जॉब करणारे जे असतात ना माझे बंधू, हे चांगला आउटपुट देतात. कारण त्यांना माहिती आहे 6 तास आहे, 6 तासात सोनं करायचं आहे. पण जे लोकांना अजूनपर्यंत ही परीक्षा कळली नाही, MPSC कळली नाही, ते उगीच टाइमपास करत बसतात, ठीक आहे. सो अशा वेळेस काय करायचं, मी तुम्हाला एक बेस्ट वे सांगतोय की तुम्हाला आपला 60 मार्क्सचा एक मॅजिकल जो आहे आकडा तो घ्यायचा आहे. मग काय करायचं मी तुम्हाला सरळ सांगतो. सर्वात इम्पॉर्टंट रिझनिंग मॅथ. रिझनिंग मॅथ 20 क्वेश्चन आहेत आणि हा विषय असा आहे अपडेट करायची गरज नाही. करंट सारखा विषय नाही, पॉलिटी सारखा विषय नाही की नवीन सुधारणा झाल्या. फॅक्ट हा विषय कन्सेप्च्युअल आहे, फॅक्ट पाठ करायची गरज नाही. काय करा, 1 जानेवारीपासून, म्हणजे हे लेक्चर बघताय, मी तर म्हणतो कल करे सो आज कर, आज करे सो अभी, ठीक आहे. सो हे जर करायचं असेल तर मी 1 जानेवारीपासून म्हणतो, 1 जानेवारीपासून तर तुमची जिथपर्यंत आहे बॅच तिथपर्यंत काय करा, रिझनिंग मॅथ डेली 2 तास करा, दररोज करा. आधी रिझनिंग घ्या, मग मॅथ्स घ्या, 3 महिने याला वेळ द्या प्रॉपर वेळ, ठीक आहे. पण दररोज डेली मध्ये मी सांगतोय तुम्हाला, जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत. त्यानंतर करंट अफेअर नसेल समजत, काय करा माहिती आहे का, करंट अफेअरच्या संदर्भात माझा कोर्स घेऊन घ्या, ठीक आहे. कोर्स घेऊन मी जेवढं शिकवतो तेवढं ते का बुकमधून वाचून घ्यायचं किंवा माझ्या नोट्समधून रेफर करायचं. सो या विषयाला 10 मार्कचं वेटेज आहे, पैकीच्या पैकी मार्क्स विषय देणारा विषय आहे. काय करा, या विषयाला, ठीक आहे, तुम्ही दररोजचे फक्त काय करा, 30 ते 45 मिनिटं द्या. नका देऊ 45 मिनिटं, 30च मिनिटं द्या, ठीक आहे. 30 मिनिटं पण डेली, कारण की 24 महिने कव्हर करायचे. त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे सायन्स हा विषय, हे तुम्हाला डेलीमध्ये, सायन्सला दररोजचा डोक्याच्या बाहेर जात असेल 15 मार्क्स आहेत सायन्सला, तरीही कितीही घेत असेल तरी 90 मिनिटं याला द्या, कळलं का. 90 मिनिटं म्हणजे बघा, हे विषय तुमचे किती मार्क्सचे आहेत माहिती का, 45 गुणांचे. 45 गुणांची प्रॉपर तयारी आहे, ठीक आहे, हे विषय. पण एक महत्वाचा मुद्दा आहे की या विषयाला तुम्हाला येणारी सलग जे 6 महिने आहेत, 6 महिने परीक्षा आहे ना, सलग तुम्हाला 4 तास देणं अनिवार्य आहे. मी तुम्हाला सांगतो, मला काय करा माहितीये का, मूर्ख म्हणून समजा मला, आणि मूर्खांचा सल्ला पण ऐकत असतात जेव्हा आपल्याला नीड असते, गरज असते. सो मूर्खपणाचा सल्ला घ्या, ब्लाइंडली माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही, ठीक आहे. 4 तास फक्त या विषयाला डेलीमध्ये द्या. तुम्हाला वाटते तेव्हा द्या, मी म्हणेल तुम्हाला वाटते त्यावेळेस द्या. कोणाला झोप येत असेल त्यावेळेस रिझनिंग मॅथ घ्यायचं, झोप उडून टाकते. करंट अफेअर फ्रेश माइंडमध्ये घ्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स आहे, हे करा. नसेल समजत युट्यूबचे व्हिडिओ बघा, कोर्सेस खरेदी करा, जे वाटते ते करा, ठीक आहे.
फक्त काय राहतं, युट्यूबवर जे घेतल्या जातात त्यावेळेस आपल्याला त्या विषय शिकवणाऱ्या व्यक्तीबद्दल नॉलेज नसतं. कधी कधी असं होतं, माझ्यासोबत पण झालंय सुरुवातीला प्रिपरेशन, त्याचं 1-1.5 तासाचा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे बापरे, याच्यातून जे परीक्षेला पाहिजे ते मिळालंच नाही, असंही होऊ शकतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे याला प्रॉपर द्या. आता तुमच्याकडे मग काय करायचं सर, रिझनिंग, मॅथ, करंट अफेअर, सायन्स. ठीक आहे. आणि आता तुम्हाला याकडे वळायचं आहे. सर आमचे 4 तास इथे गेले, आम्ही अभ्यासाचं फक्त 8 तासाचं शेड्यूल करतोय, मग आता काय करायचं, तर लक्षात घ्यायचं, पहिले 2 महिने पॉलिटी घ्या. बघा, पहिले जे 2 महिने आहे ही तुम्हाला काय घ्यायची आहे, पॉलिटी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि पॉलिटीमध्ये विथ PYQ, आधी PYQ बघायचे. बघा मी तुम्हाला सांगतोय की फॉर एक्झाम्पल आज मी राष्ट्रपती वाचतोय, सर्वात पहिले मी राष्ट्रपतीवर आजपर्यंत विचारलेले PYQ बघेल, मग मला समजेल की प्रश्न कसे आहेत. बघेल फक्त, सॉल्व्ह नाही करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा ना, तुम्हाला माहिती आहे पोलीस शूट करतात, चकमक चालू असते, तेव्हा पोलीस काय करतात, एखाद्या याच्या मागे लपलेले असतील एखाद्या, ठीक आहे, सिक्युअर जागेच्या, तर ते काय करतात, सुरुवातीला बघतात एकदा की बाबा तो कुठे आहे, त्याचा नेम घेतात आणि मग परत पलटून त्याला गोळी मारतात. सेम करायचं आपल्याला. पहिले PYQ बघायचे आहेत, 10 मिनिटं PYQ बघायला द्या आणि नंतर मग तो टॉपिक करा रीड. टॉपिक रीड केल्यानंतर मग करा PYQ सॉल्व. आता बघा आराम पडतो की नाही. जेवणाच्या आधी एक गोळी आणि एक जेवणानंतरची गोळी, 2 गोळ्या प्रॉपर घ्यायच्या आहेत तुम्हाला. आणि पॉलिटीला किती वेळ द्यायचा सर, 2 तास देतोय, 2 तास प्रॉपर देतोय आणि द्यावंच लागेल. 2 महिने 60 दिवस असतात. ठीक आहे. 2 तास देतोय, 120 तासात होईल असा विषय आहे. ठीक आहे, कळलं का. नसेल शिकला तर बॅच घ्या, तुम्हाला वाटते ते करा. ठीक आहे, अशा प्रकारे करा. आता काय करायचं, या पॉलिटी सोबत पहिल्या 2 महिन्यात एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे, तो म्हणजे इकॉनॉमी. या इकॉनॉमी मध्ये चॅप्टर फारच कमी आहेत, 10 चॅप्टर आहेत. ठीक आहे, पण हा विषय चॅप्टर आहे. कळलं का. चॅप्टर 10 आहेत पण विषय चॅप्टर आहे. सो सर्वात पहिले काय करायचं, PYQ बघायचे फक्त, टॉपिक रीड करायचा. ठीक आहे. आणि PYQ सॉल्व करायचे. हे पण सेम काय करायचं आहे, 2-2 तास. झालं, कळलं का. म्हणजे बघा, दर 2-2 महिन्यानं औषध बदलवणार आहे ते औषध आहे आणि हे 6 महिन्याचा कोर्स आहे, हा कंप्लीट करावा लागेल. ठीक आहे, हा कोर्स कंपल्सरी आहे. 6 महिने म्हणजे दररोज करावंच लागतील 4 तास. जीवावर आलं तरी असतं ना, एखाद्या ठिकाणी दिल्या घरी सुखी राहा, सासू कितीही कजाग असली, नवरा कितीही विचित्र असला, बायको कितीही वात्रट असली, कलत्र असली, तरी तिच्यासोबत संसार करावा लागतो. ते असं आहे. हे कजाग सासू आहेत तुमच्या. हे तर जरा जास्त कजाग आहे नाही का, सायन्स. ठीक आहे, कदाचित माझ्यासाठी कजाग असेल. बघा, मग पहिल्या 2 महिन्यात जानेवारी आणि फेब्रुवारी मी काय करतोय, संपूर्ण जानेवारी आणि संपूर्ण फेब्रुवारी हे 2 विषय घेतोय. ठीक आहे. मग मी काय करणार आहे, जो माझा मार्च आणि एप्रिल असणार आहे, मार्च आणि एप्रिल, इथे मी काय करणार आहे, 2-2 तासातच प्लॅनिंग करणार आहे. फक्त या पॉलिटीच्या जागी मी हिस्ट्री घेईल. ठीक आहे, सेम पॅटर्न, PYQ रीड. आणि एक प्रॉब्लेम असा आहे, हिस्ट्रीचे PYQ तुम्हाला एका ठिकाणी बांधलेले दिसत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे जिओग्राफी. कळलं का. असं करायचं आहे. मग सर एप्रिल पर्यंत म्हणजे आमचा पॉलिटी कंप्लीट झाला, इकॉनॉमी कंप्लीट झाला, हिस्ट्री आणि जिओग्राफी झालं. आता शेवटच्या 2 महिन्यात एप्रिल झाला, मग मे आणि जूनचा त्या ठिकाणी काय करायचं आहे. सो मे आणि जून या महिन्यात तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत रिव्हिजन. कंपल्सरी रिव्हिजन द्यायचे आहेत, हे करावं लागतं. आणि जर तुमच्याकडून एवढं डिसिप्लिन राहता येत नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलं आहे, प्रहार नावाची बॅच केली आहे. या प्रहारच्या बॅचमध्ये आपण काय करतोय, सर्वच्या सर्व विषय तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत आणि ते लाईव्ह. बरं, असं नाही की सर रेकॉर्ड केलाय, कधीतरी बॅच रेकॉर्ड केली होती ती आम्हाला देताय, रात्रीचं अन्न आता सर्व करताय, असं नाही. लाईव्ह बॅच आहे. सकाळी 8:30 ते 10:30 असा एक पहिला स्लॉट असेल आणि एक 11 ते 1. तुम्ही नाही केलं तरी आम्ही तुमच्याकडून करून घेईल. इथे एक विषय शिकवला जाईल, दुसरा विषय इथे शिकवला जाईल. म्हणजे कंपल्सरी तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. जिथं सागर सर असतील, कोर सब्जेक्ट सर शिकवतील, त्यानंतर आणखी महत्त्वाचे विषय मी शिकवेल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, तुमचं रिझनिंग, मॅथ पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे.
ज्ञानेश्वरी मॅडम रिझनिंग शिकवतील, विनोद सर आहेत मॅथ्स शिकवतील. आणि असं नाही की कोणी आलं उठलं शिकवतोय, सर्व लोक जे आहेत त्या रिनॉव फॅकल्टी आहेत ज्यांना या परीक्षेचा अनुभव आहे. मला सागर सरांना तुम्ही ओळखतात, यांनाही तुम्ही ओळखतात. ठीक आहे, ह्या रिनॉव फॅकल्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने शिकवतील आणि दररोजचे 15 मिनिटं असतील लेक्चरच्या शेवटी ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशनसाठी असतील. मग त्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये आणि सोबतच तुम्हाला PYQ सॉल्विंग अप्रोच पण दिला असेल. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली कधीतरी बॅच खरेदी केली आहे, जे आपले प्रिव्हियस विद्यार्थी आहेत, त्यांना आपण या कोर्समध्ये सूट पण देतोय 50%. सो असा हा कोर्स आहे, वन स्टॉप सोल्युशन तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, या कोर्सची लिंक तुम्हाला खाली दिली आहे किंवा ऑफिसच्या नंबरवर तुम्ही ते काय करू शकता, त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, ओके. हा, पंचायत राज बद्दल मी बोललोच नाही. तुमच्या पॉलिटीमध्ये 3 ते 4 मार्क्सला, नॉर्मली 3 मार्क्सला हार्ड टू हार्ड 3 मार्क्सला पंचायत राज वेटेज आहे. पण हा विषय असा आहे की इथे तारखा आणि सर्व गोंधळ उडून जातो. सो एक छोटासा कोर्स मी तुमच्यासाठी चालू केला आहे पंचायत राजचा, ज्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण पंचायत राज 73वी 74वी घटना दुरुस्ती असेल वगैरे हे सर्वचे सर्व तिथे कव्हर केलंय. हा तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे, कळलं का? मग बघा, आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. अशा प्रकारे करायचं आहे. हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी अभ्यासात ठेवायचे आहेत. 2-2 तासासाठी तुम्हाला 2-2 विषय घ्यायचे आहेत. काही लोकांचे पॉलिटी आणि इकॉनॉमी शिकायचे राहिले असतील तर त्यांनी सुरुवात इथून करा किंवा जे झाले असेल तसं करा. ओके, आणि शेवटच्या ह्याच्यात रिव्हिजन करतोय आणि आम्ही तुमच्या नेहमी सोबत आहोत. ठीक आहे, मी आहे, सागर सर आहेत आणि पूर्ण टीम विदर्भ आहे, हे तुमच्यासाठी नेहमी सोबत असेल. ह्या जर गोष्टी प्रॉपर तुम्ही केल्या ना, ह्या गोष्टी बघा की तुमच्या 6 महिन्यात प्रॉपर सिलेबस कंप्लीट होतो. त्यानंतर मग आपण स्वाध्याय सारख्या बॅचेस आणतो किंवा एकलव्य सारख्या बॅचेस आणतो. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी मी वीकली टार्गेटच्या ध्येयपूर्ती बॅच आणतो. आता ऑनलाईनसाठी ते करता येत नाही, म्हणून यावर्षी मी आणि सागर सरांनी ठरवलंय की आपण ऑफलाईनच्या मुलांसाठी जेवढं देतोय तेवढं ऑनलाईनच्या बाबतीत थोडंसं कमी पडतोय. आणि मग आपण काय करायचं की मुलांना रिझल्ट पर्यंत पोहोचवण्यासाठी असे इनिशिएटिव्ह घ्यायचे. सो असे इनिशिएटिव्ह आम्ही दोघांनी मिळून फॉर्म केले आहे आणि विदर्भ IAS त्याचा जी पूर्ण टीम आहे ते तुमच्या सहकार्यासाठी नेहमी आहे. 1 to 1 तुमचं हे पण असेल. ठीक आहे, सो अशा प्रकारे कळलं का? म्हणजे बघा की आपण काय काय करतोय. आपल्याला माहिती आहे की सर आम्हाला ना इन हाऊ कंडिशन. ठीक आहे, एक तर पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वर्ष आहे निवडणुकांचं. ठीक आहे, वर्ष निवडणुकांचे असल्यामुळे या वर्षी जाहिराती निश्चितपणे मोठ्या येणार आहेत, तसे मागणी पत्र पण गेल्या. सो मोठ्या जाहिराती असल्यामुळे तुम्हाला संधी पण ज्या आहेत ना, ह्या संधी पण मोठ्या आहेत. आणि संधी मोठ्या असतील तर तुमचे जे स्वप्न आहेत हे 100% पूर्ण होतील. फक्त त्यासाठी डिवोशन तेवढं द्यावं लागतं. ठीक आहे, डिवोशन देण्यासाठी सर्वात पहिली अट मी तुम्हाला सांगितली की तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला कळायला पाहिजे. आणि अभ्यासक्रम कळण्यासाठी तुमची PYQ वर खूप कमांड पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे यामधलं काय वाचावं काय नाही, हे तुम्हाला PYQ सांगतात. ठीक आहे, PYQ सर्वात इम्पॉर्टंट आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला मिनिमायझेशन ऑफ स्टडी करता आला पाहिजे. म्हणजे काय वाचावं काय नाही वाचावं तेच असतं. मग पुस्तकात आणि शिक्षकामध्ये हाच फरक असतो. पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिल्या असतात, शिक्षक तुम्हाला त्यातून वेचू देतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला असे काही क्वेश्चन असतात जे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असतात. सो आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन हे जे क्वेश्चन्स आहेत हे कसे सॉल्व्ह करायचे यासाठीच्या काही टेक्निक्स असतात. आणि ह्या टेक्निक्स ज्या आहेत ना, ह्या टेक्निक्स तुमच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करावे लागतात. आम्ही 5-5 वर्षाचे सेशन घेऊन येतोय PYQ अनालिसिसचे. माझं सेशन पुढच्या काही दिवसात येईलच, ज्यामध्ये मी 5 वर्षाचे PYQ कसे सॉल्व्ह करायला पाहिजे होते पॉलिटीचे हे सांगतोय. नंतर भूगोलाचे घेऊन येईल. अशा प्रकारे तुम्हाला त्या टेक्निक आम्ही डेव्हलप करून देतोच. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवायचं, येणं तेणं सगळ्या प्रकारे तुम्हाला अभ्यास कंप्लीट करावा लागतो, रिझल्ट द्यावा लागतो. म्हणतात ना की MPSC फक्त अभ्यास करण्याला पोस्ट देत नाही, स्मार्ट व्यक्तीला देते. कारण की काही क्वेश्चन असे असतात की जे कोणाच्या बापालाही येणार नसतात. मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये यावी लागते. त्यासाठी PYQ अप्रोच महत्त्वाचा ठरतो. कहते हैं कि जब घी सीधी उंगली से ना निकले तब नहीं, डब्बा गरम करना पड़ता है. कशाला उंगली तेडी करायची रे? कळलं का? डब्बा गरम केला तरी काढता येतं ना. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे लक्षात घ्यायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट सांगतोय, कट ऑफ बद्दल सांगतोय. जो कट ऑफ 44 वर होता 2020 ला, तो कट ऑफ पुढे जाऊन 48 बनेल आणि तोच कट ऑफ पुढे जाऊन 52 बनतो.
ठीक आहे, म्हणजे कट ऑफ वाढतच जात आहेत, कारण की पोरांचे अभ्यास तेवढे वाढले आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढते. मग ज्यांचे ज्यांचे टार्गेट आहे त्या लोकांनी 60+ टार्गेट ठेवायचं. म्हणजे 60+ मध्ये तुमची STI येऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर ASO येऊन जातं, PSI येऊन जाते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर STA असेल आणि क्लर्क टायपिस्ट असेल, ह्या येऊन जातं. आणि 70+ टार्गेट जर ठेवलं तर सर्वच्या सर्व कव्हर होतं SR सहित. सो तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं टार्गेट करायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, 70 गुण मिळवण्यासाठी सिलेबस कट टू कट कंप्लीट असला पाहिजे. ठीक आहे, हा सिलेबस कट टू कट कंप्लीट असला पाहिजे. दुसरी गोष्ट की काही न येणारे प्रश्नही तुमच्याकडून सॉल्व्ह झाले पाहिजे आणि तुमचा नंबर ऑफ अटेम्प्ट जो असतो हा कधीही 90+ असला पाहिजे, तेव्हा हे सॉल्व्ह होतं. नाही तर 70 अटेम्प्ट करून आलो, पासही व्हायचे लक्षण नाही, कारण की इतके तुम्ही विवेकानंद नाही की तुम्ही जेवढे अटेम्प्ट केले तेवढेचे तेवढे बरोबर आले. कळलं का? सो हे सिलेबसच्या ह्या स्ट्रॅटेजी राहतात. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्यायचं की काय करायचं सर्वात इम्पॉर्टंट बघा. सर्वात पहिले की तुम्हाला ना तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. सिलेबस कंप्लीट झाला की त्याला ना तुम्हाला रिवाइज करायचं आहे 2दा, रिव्हिजन 2दा. तसंच PYQ सॉल्विंग जी आहे प्रत्येक टॉपिकवर ही 2 वेळा करायची आहे, 2 टाइम्स करायची आहे. ठीक आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायचं आहे, एक कोणत्याही क्लासची टेस्ट सिरीज द्या. तुम्हाला जे वाटतं की ज्या क्लासची टेस्ट सिरीज द्यायची, विदर्भची द्यायची, विदर्भ द्या, कोणतीही द्या त्यासाठी. आणि सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही काय करताय की निवडताना शिक्षक आणि पुस्तक हे चुकीचे नका निवडू. हे जर तुम्ही चुकीचे निवडले, काही काही प्रकाशन असे आहेत जे सांगतात आम्ही MPSC साठी बुक छापलेत, त्यांच्याच कन्सेप्ट क्लिअर नाही, त्यांना चुकीचा डेटा देतात आणि चुकीचा डेटा तुमच्या पार्ट असेल त्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम होतात. सो ह्या 2 गोष्टीमध्ये चुका करायची नाही. वाटत असेल काही लोकांनी बॅचेस कंप्लीट केल्या असतील, त्या लोकांनी ज्यांच्या ऑलरेडी बॅचेस झाल्या आहेत त्यांनी काय करा, त्यांचे जे लॅकुना आहेत, लॅकुना म्हणजे त्यांच्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरतेवर काम करणं चालू करा. जे लोक सुरुवात करताय, बेसिक पण कंप्लीट नाही, त्यांनी एक एक बॅचेस घ्या किंवा पूर्ण बॅचेस घ्या, सिलेबस कंप्लीट करा. ठीक आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी येणं प्रकारे तुम्हाला कंप्लीट करावे लागतील आणि मग तुम्ही कुठे रिझल्ट पर्यंत जाता. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की नॉर्मली तुम्हाला हा सिलेबस जरी छोटा दिसत असला तरी या गोष्टीचं महत्त्व जास्त आहे. आणि नसेल समजत PYQ कसे सॉल्व्ह करायला पाहिजे तर PYQचं विश्लेषण केलं असतं. ते PYQचं विश्लेषण बघा, अँगल कसा लावायला पाहिजे होता, मी का लावला नाही, ह्या सगळ्या गोष्टी. मी आणि विदर्भ IAS नेहमी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला जे ज्या गोष्टीची नीड वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि याच्यानंतर ही जी स्वप्नपूर्ती नावाची सिरीज चालू केली आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबसच्या संदर्भात प्रत्येक वेळी गाईड करत चालेल. अभ्यासाचा स्टडी प्लॅन मी तुम्हाला दिला आहे, तो प्रॉपर पद्धतीनं करा. सर्वांना येणाऱ्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.